वरती 6 धावा 1 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये बालकृष्ण या ठिकाणी भोपी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. फील्ड रेस्ट्रिक्शन संपला. पॉवर प्लेची पाबंदी संपली आहे आणि पाबंदीच्या नंतर आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला एक आहे, लॉंग ऑनला एक आहे, एक काऊ कॉर्नरला आहे आणि एक आहे डीप स्क्वेअर लेगला. असे 5 क्षेत्ररक्षक बालकृष्ण भोपी याच्या गोलंदाजीसाठी तैनात केलेत. उर्वरित क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. मागील मॅच मध्ये मॅडन षटक बालकृष्णने हाताळलं होतं, पण याही मॅच वरती तशीच सुरुवात. स्लो पद्धतीचा बॉल होता, बोट फिरवली आहेत, बदल आपण पाहतोय आणि ते डॉट बॉलची सांगता. बालकृष्ण सलग 7वा बॉल डॉट टाकतोय. मागील मॅच मध्ये 6, या मॅच मध्ये 1. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसवलाय. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता. सलग 8वा चेंडू त्याच्या गोलंदाजीवरती आलाय. निर्धाव धावसंख्या अगदी 6 वरती स्थिरावली आहे. चांगली बॉलिंग करतोय. त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत, कारण गोलंदाजी करायची आहे टेनिस बॉल पटलावरती, तर आपल्याकडे व्हेरिएशन्स असणं महत्वाचं. प्रत्येक बॉल बदल करणं महत्वाचं आहे. आबामध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल टिपला. 9वा चेंडू सलगचा निर्धाव फेकण्यामध्ये यश आलाय. छाप सोडली आहे बालकृष्ण भोपीने. कमी वयामध्ये चांगली प्रगतीच्या उंच शिखरावरती सर करत असताना गोलंदाजीच्या भोवळ्यावरती बालकृष्णचं हे षटक आपण पाहतो. मागील मॅच मध्ये आलं निर्धाव षटक, मॅडन ओव्हर, आणि या मॅच मध्ये देखील अद्यापपर्यंत 3 बॉल निर्धाव फेकलेत त्यांनी. ही त्याची ताकद राहिली, ही त्याची गुणवत्ता, कौशल्य राहिलंय. संतोष कातकरी सर्वांचे लाडके लिंबू म्हणून नावामध्ये प्रेशर असणारे, त्याने आज ही खेळपट्टी जी आपण पाहतोय जे खेळतायत ती खेळपट्टी त्यांनी बनवली आहे. खूप मेहनत घेतली रखरखत्या उन्हामध्ये. संतोष कातकरी आणि कोणतेही काम असू दे आमचं, ते आवर्जून उपस्थिती दाखवतात. मोबदला कमी घेतात पण काम मात्र खूप जास्त करतात. संतोष कातकरी यांचं स्वागत करूया आपण. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहेत. घरबसल्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. 10वा बॉल डॉटला. इथे दुसरी विकेट सलगची का गोलंदाजी राहिली, अफलातून मारा केला आणि इथे या आपल्या गोलंदाजीवरती नाचवलाय. पॅकर खुश आहेत. राजेश प्रधान तिकडून हात करतात आम्हाला, यस आम्ही खुश आहेत असं सांगतायत. की कोणी काही केलं तरी राजेश प्रधान हे नाव आता गाजणार आहे 4 दिवसामध्ये. आणि इथे नंदनपाड्याचे पुरस्कर्ते जय कोलितोडी असे नाराज असतील. काल कसलकंड नाईट टुर्नामेंट मध्ये स्वतः त्यांनी मला कॉल करून सांगितलं की तू माझ्या गाडीत यायचंय. खूप जीव आहे त्यांचा सर्व पोंजे क्रिकेटवरती, आणि आज हरिग्राम क्रिकेटवरती त्याने लावलेला जीव नक्कीच एका ट्रॉफीचा हकदार बनून जाईल का. येणारे काही चेंडू सांगून जातील, पण इथे धावा झाल्यात. 10 बॉल संपल्यानंतर 6 धावा. ओहो 11वा बॉल डॉट आहे. सलगची दुसरी मिडन ओव्हर होईल का, या बॉल नंतर नक्कीच समजेल. जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे त्या गोलंदाजासाठी. सलग 11 चेंडू निर्धाव फेकणं क्रिकेटच्या पटलावरती काही साधी गोष्ट नाही आहे, कारण ऍज अ बॉलर आपण पाहिलं तर खूप सारा. आणि दुसरी मेडन षटक बालकृष्ण भोपी. टाळ्या व्हायलाच हव्यात सर्व प्रेक्षकांकडून. सलगचे 2 मॅच मध्ये 2 मेडन षटक म्हणजे 12 चेंडू कोणत्याही प्रकारची धाव
बालकृष्ण बोपी या गोलंदाजाने कोणत्याही फलंदाजाला काढून दिली नाहीये आणि कमी वय असून देखील एक्सपिरियन्स कमी आहे, पण एक्सपिरियन्स कमी असला तरी माझ्या गोलंदाजीवर माझ्या फिरकीची जादू आहे आणि या फिरकीच्या जादूवरती मी बळ्या बळ्या मोठ्या फलंदाजांना नाचवलंय आणि हे दाखवलं याच मैदानावरती. सलगची दुसरी मेडन षटक त्याच्या माध्यमातून आलेली आहे. धावा संख्या धावपटलावरती 3-6 धावा. आणि आता नवीन गोलंदाज अनु भोईर. हा अप्रतिम बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतला. डॉट बॉलची सांगता फक्त आणि फक्त 6 धावा.